हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर भावांना आज आपण जाणार आहे खुलताबाद. तर आज आपल्याकडे आहे एक्स्ट्रीम 160R. आपली पिका गेलेली आहे नाशिकला. तर आज आपण ही गाडी घेऊन आलेलो आहे. आता काय सडनली प्लॅन निघाला शनिवारी, म्हटलं चला जाऊन येऊ. आणि दुसरी बाईक आहे तर काय सीन नाही, जाऊन येऊ एकदा. तर भावांनो, आज ग्रामपंचायत म्हणतो जिल्हा परिषदचं निवडणूक आहे आज. तुम्ही कोणाला वोट करणार आहे सांगा. या गाडीचं एक कम्फर्ट झोन वेगळा आहे भावांनो. आपल्या पिकाला एवढा कम्फर्ट झोन नाही, पण हिला खूप कम्फर्ट झोन. फील आहे थोडासा. हा म्हणता मग छत्रपती संभाजीनगर कर. हे बाबा किती वेळ ते एकच इंडिकेटर देतोय. काका इंडिकेटर बंद करा. आमचा पिका नाशिकला गेला रे, नाही तर आहे पद्धतशीर. आपल्याला इथनं लेफ्ट घ्यायचं आहे. आपण नगर नाक्यावर आलेलो आहे. तिथून आपल्याला काय काय लागणार आहे, पडेगाव लागणार आहे. त्याच्यानंतर मिठा, मग टी पॉईंटवरनं आपल्याला राईट घ्यायचं आहे. आपण खुलताबादला जाऊ. पहिले देवगिरी किल्ला लागेल, त्याच्यानंतर ना मग हा रस्त्यानं भावांनो कधी पण छत्रपती संभाजीनगरला आले ना, त्या रस्त्यानं खूप सेफली गाडी चालवा. वन वे आहे, काही घाई नका करू. आधी याचं काम चालूच आहे अजून पण. कोणाचं काय सांगता नाही भावांना, त्यासाठी बोलतो सेफली गाडी चालवत जावा. पोलीस काका असून पण पोलीस काका गाडी नीट नाही, हेल्मेट नाही घालत. काय बघा कसं चालवताय तू. त्यात आले आता आपण मिठा इथं आहे. मिठा क्रॉस केल्यावर आपल्याला लागणार आहे टी पॉईंटवर आपण जायचं आहे. रस्त्यानं सरळ जायचं. आता मला बोलता येत नाहीये काय बोलता पब्लिक. आमची पब्लिक आहे आमची. भावना, तुम्ही सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या इथं तुम्हाला मी बघा कसे फ्लॉवर त्यांचे दाखवायला जातो. हे बघ कपल आमच्या सहपाठी मागे बसणारीच तुम्ही द्यायच्या, कारण की आम्ही आहे सिंगल. आम्हाला कोण घट्टा भाव देणार आहे. घरी सांगितलं असेल मी चालले कॉलेजला, आणि मॅडमचं कॉलेज बघा. इकडं तर मला अरे बाप गाडी कोणाला चालवायला दिली. आय थिंक याचा मला वाटतं क्लचचा प्रॉब्लेम आहे, नाही तर मग आपलं आहे.
आपल्याला राईड घ्यायचा आहे भावांनो. राईड गेली तर स्ट्रेट आपल्याला लागणार आहे काय लागणार आहे आपल्याला सांगा बरं कमेंटमध्ये पटापटा. नाही माहीत तर मग घरी जाऊन झोपा तुम्ही. काय फायदा नाही तुमचा छत्रपती संभाजीनगरमध्ये राहा. आणि हा देवगिरी किल्ला आहे त्याची एंट्री येतो नाही असं. त्याला चारमिनार काय ते check out Lil Bro, listen to सेफ्टी इम्पॉर्टंट आहे. हेल्मेट घालत जा तुम्ही. गाडी घेऊन काय फायदा नाही तुम्ही जर का तुमची स्वतःची केअर करत नाही तर मग काय फायदा आहे ते गाडीचा. सेफ्टी इथं नका जात जाऊ. तर माहिती आहे पण आपण या स्पॉटवर किती वेळ जातो. हे फेमस आपला आवडता स्पॉट आहे तो आता आपण येणारच. एक्स्ट्रीमची भाई एक्स्ट्रीम. कॅमेरा चालू कर भावडं. हो भांडणं काय ॲक्सिडेंट काहीतरी झालेलं आहे. बघू काय ते द्या. गाडीचा ॲक्सिडेंट झाला असा तर जरा सेफ्टी गाडी चालवत. मेन गोष्ट गाडी चालवताना पहिली गोष्ट हेल्मेट करा. हेल्मेट घ्या. जर का तुमच्याकडे अजून पैसे असले तर मग जॅकेट घ्या, ग्लव्स घ्या, सगळं घ्या. पण मेन गोष्ट हेल्मेट महत्त्वाची आहे. बाकीचं नाही घेतलं तर चालतं. आणि छपरीचा आहे करायच्यापेक्षा तुम्ही नाही का छपरीचा आहे करताना आपल्या आईवडिलांचा विचार करा की बाबा आपले आईवडील मेहनत करून आपल्याला एवढं करून दिलं, गाडी घेऊन दिली बाबा. ज्यांनी नाही दिली गाडी घेऊन त्यांनी स्वतःच्या पैसा. पण बाबा तुला जर का काय झालं तर तुझे आई वडील काय करणार आहे? त्या गाडीचं काय पूजा करणार आहे का काय करणार? काय करणारच नाही ना. त्यासाठी भावांनो सेफ राईड करा ना. काय आपल्याला कोणती पोरगी बघणार आहे ती ते एका मिनिटासाठी बघल. बाकीचं तिच्या बघण्याच्या नादात तू जाऊन कोणाला दुसरीला ठोकला तर त्याचं भरपाई काही ती जाणार आहे का तुला? नाही ना. काय भावाला काही गरज नाही आहे कोणाच्या पाठीमागं पळायची. तू सक्सेस हो भावा. पैसा कमाव. पैसा कमवलाच ना तुझ्या पाठीमागे छप्पन पुरी लागन भावा. एवढं सांगतो मी तुला.
तेवढं ध्यानात ठेव फक्त तू माझा हा शब्द. आणि अशी रस कार पण नका चालू की दुसऱ्याला प्रॉब्लेम होईल. आता आता गांड भावा एवढी काय सिंपल कॉन्सेप्ट भावांनो. ते काहीच 2-3 घंटे जरी लागले उशीर झाला तरी चालेल पण गाडी 60-70च्या स्पीडनं चालवायची. ॲव्हरेज भेटतं. आता तुम्ही बोलणार ह्याच्यातले काही नमुने असे असणार आम्ही ॲव्हरेजला गाडी घेतलेली नाही, आम्ही आमच्या शॉकसाठी घेतली. तर त्यांच्यासाठी तुमची आहे घाला. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नका करू. तुमची गरज नाही आहे चॅनलला. मी सांगणार तुम्ही तर सांगणार. मला काय भेटणार नाही कारण की मी तर माझं हेल्मेट घालूनच चालतो. आता तुम्ही म्हणत असाल तो फक्त गाडी कुठं बाहेर आल्याला तसं नाही व्हावं. माझ्या कोणत्या पण गाडीवर हेल्मेट घालून जातो कारण की कधी काय होईल ना काय सांगता नाहीत कोणाचं. आणि तुम्हाला सांगतो अशा टायमिंगवर कोण कोणाचं नसतं. हे फुलं बघा भावांना कसे दिसतात. हे एकदम नंबर 1. आपल्या संभाजीनगरची खूप खाती येते भावांना बरं काय. हे फुलं बघा तुम्ही तिथं बघता तिथं ते फुलंच दिसणार तुम्हाला. काहीतरी बोलता राहा ती रील्स लय व्हायरल होऊ लागली. पिंकी फ्लॉवर काहीतरी बांधली ती भावांना बांधली ती. तर आता आपण आलेलो आहे गाडी कुठं लावावी लागते. मित्राच्या दुकानावर हेल्मेट ठेवलं आहे. तिथून आपण दर्शन घेणार आणि नंतर डायरेक्ट बाहेर भेटणार आपण तुम्हाला. कारण की फॅमिली बॅटरीची कॅमेऱ्याची सर्वांनी या दादाकडे पेढे घ्यायला या नक्कीच. दादाच्या स्टॉलचं बघा ना भैया बाजू सरकले एक मिनिट. दादाच्या साहेबाद्र आहे आणि हा असं इथं बाजारपेठ आहे. इथं काही घेऊ शकता तुम्ही. मी तर खूप वेळेस फिरलेलो आहे इथं. तर तुम्हाला जेव्हा यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी डेड झालेली आता. तर इथून पुढं थोडेसे क्लिप टाकणार मी.
कारण की मला वाटलेलं आहे अजून एक एक्स्ट्रा बॅटरी आहे, पण ती बॅटरी डेड निघालेली आहे. तर आता फोनवरच दाखवणं आहे. मला जर का पहिले माहीत असतं तर मी चार्जिंग करून आलो असतो. अर्धा घंटा लेट पण आलो असतो. हे बघा व्ह्यू आहे इथं, तुम्ही हार ते सगळे घेऊ शकता. तर भावांनो, आजचा ब्लॉग आपण इथे संपवू. लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.